नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गुरुद्वारामध्ये मिळणारा प्रसाद कडा प्रसाद। त्यासाठी इथे मी या कपाने 1 कप तूप घेतलेला आहे कढईमध्ये, ते मी गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही प्रमाणासाठी वाटी किंवा कप कोणतंही माप वापरू शकता। इथे मी गहू दळून घेतले आहे आणि ते रवेदार अशी कणिक त्याची तयार केलेली आहे। हे बघा, असा रवा झाला पाहिजे त्याचा। ते आता आपण इथे भाजून घेणार आहोत व्यवस्थित आणि याला मंद आचेवर हळूवारपणे भाजत राहायचं आहे। छान ह्याचा रंग एखाद्या बिस्किटासारखा आला पाहिजे इतपत त्याला आपल्याला भाजायचं आहे आणि हळूहळू भाजत राहायचं आहे याला मंद आचेवर। छान गुरुद्वारामध्ये हा प्रसाद अगदी आवर्जून मिळतो, पण हा प्रसाद अप्रतिम लागतो। हे बघा, असं मस्तपैकी त्याला छान भाजून घ्यायचं आहे। या प्रसादामध्ये काजू बदाम वगैरे काही नसतं किंवा वेलची वगैरे हेही पण नसतं, पण तरी सुद्धा हा प्रसाद इतका सुंदर लागतो। हे बघा, इथे छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। छान त्या दिवशी मी गुरुद्वारामध्ये हा प्रसाद घेतला आणि अगदी मन प्रसन्न झालं। तो प्रसाद संपेस्तोवर मी डोळे उघडलेच नाही, अगदी छान डोळे मिटून मी तो प्रसाद खाल्ला। इतका सुंदर प्रसाद झाला होता। म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा प्रसाद शेअर करूया। हे बघा, मस्त झालेला आहे, मस्त सुगंध येतोय, खमंग असा सुगंध येतो आहे। असा हा प्रसाद देवाचं नाव घेत शांतपणे करायचा आहे। मस्त श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हे बघा, इथे आता छान हाय भाजून झालेला आहे। याचा रंग सुद्धा बदलतो आहे। हे बघा, छान असा बिस्किटासारखा रंग आलेला आहे। मी इथे गॅस कमी केलेला आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहोत। गरम केलेलं पाणी घालायचं आहे आपल्याला। हळूहळू घालायचं, कारण तूप पण याच्यामध्ये भरपूर आहे, त्याच्यामुळे अंगावर किंवा हातावर उडू शकतं। सावकाश घालायचं आहे। हे बघा, एकदम ते फुलून येतं छान। हळूहळू करत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। बघा, अजून मी 1 कप पाणी घालणार आहे इथे। आधी 1 घातलं आणि आता हे 1 कप पाणी घालते आहे। पाणी गरमच घालायचं आहे, म्हणजे ती कणिक छान फुलून येते। आत्ता इथे पाणी जास्त वाटतं आहे, पण थोड्या वेळात हे सगळं पाणी शोषून घेईल आहे। छान घट्ट होऊन येतो हा प्रसाद।
आणि आता आपण घालणार आहोत इथे साखर. साखरसुद्धा आपण या कपानीच घालणार आहोत. जे प्रमाण आपण कप घेतलेलं आहे कपाचं त्याच प्रमाणात घेणार आहोत. 1 वाटी 1 कप मी इथे हे घेतलेलं आहे साखर. या प्रसादाचं प्रमाण म्हणजे 1 कप तूप, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप साखर आणि 2 कप पाणी. बस, अगदी व्यवस्थित प्रमाणात, काहीही बिघडत नाही, व्यवस्थित प्रसाद तयार होतो. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कसं झाला ते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर त्याला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा, असंच हे व्यवस्थित हळूहळू ढवळायचं आहे. छान तूप सुटेपर्यंत याला ढवळायचं आहे आपल्याला. हे बघा, याला तूप सुटलेलं आहे, कडेकडेने तूप सुटलेलं दिसतं आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. हे बघा, हा, सुंदर, काय खमंग घमघमाट सुटलाय घरामध्ये, मस्त वाटतंय. आणि आता नवरात्र आहेत, कुमारिकांची जेवणं असतात, तर त्यावेळेला हा प्रसाद तुम्ही नक्की करून घेऊ शकता. हे बघा, मस्त झालाय, किती तूप सुटलाय बघा, व्यवस्थित मोकळा झालाय. वा, मस्तच. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मस्त झालाय कडा प्रसाद. हे बघा, आता आपण जसं मंदिरामध्ये मिळतो तसाच आपण आता इथे द्रोणात घेणार आहे. म्हणजे अगदी मंदिरातल्यासारखं फील येईल आहे. श्री स्वामी समर्थ. 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 हा झाला आपला तयार कडा प्रसाद. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. पुन्हा नवीन काहीतरी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.